मुक्ती, धन, संपदा यांना माही काहीच नाही पाहिजे. बाकीना सांगतील काहीच नाही पाहिजे, गण करे. पण तू फोन करू तू डायरेक्ट आता 71 सांगायला लागतो. हा, बाकीच्या लोकांचा प्रश्न आहे. बरेच लोक महानावर प्रेम करणाऱ्यांना लोक बोट टोचतात. बोलता तुम्ही रवी किरण महाराज सांगतो, तो ते 60,000 सांगत. आणि याच कीर्तनकार सांगतो, याच महाराज सांगतात छातीवरती काय बांधिले नाही जाणं. मग इथला पैसा का बरं मागतात? बाकी नसले काहीच माहित राहत नाही, पण मग किडा पाडतात. हा, तर तात्यासाहेब ऐका, मी प्रत्येक कीर्तनातून सांगतोय आता. म्हणजे माझं दसऱ्यापासून सुरुवात केली, म्हणजे कालच्या कीर्तनापासून आतापर्यंत मी हा विषय लीक केलेला नव्हता. जे जवळचे लोक असतील त्यांना माहिती असेल. माझे पैसे घेण्याचा उद्देश असा आहे की आपल्या कानादेशामध्ये मी समाजामध्ये फिरत असताना बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की तरुण भाऊ व्यसनाधीन झाले आणि काही तरुण पोरी दारुड्याच्या नशिबात पडल्याच्या नंतर बिचारे तरुण पोरी विधवा झालेल्या आहेत. काही विमल खातात कॅन्सर होऊन तरुण पोरं मेले. तरुण बहिणी विधवा बसलेल्या आहेत. काही पोरींना एक मुलगा एक मुलगी आहे. त्या लेकरांना धरून बसलेले मायबाप सांगतं लग्न करून घे. पोरगी म्हणते लग्न केल्याच्या नंतर मला पती भेटेल, पण माझ्या लेकराला माय नाही ना किंवा बाप नाही ना भेटणार, म्हणून पोरी बसलेल्या आहेत एक लेकरं सांभाळून. ते म्हणतात मायबापांचा जीव हे माझ्या नातवाला सांभाळतील, पण ते गेल्याच्या नंतर माझ्या लेकरांचं काय व्हायचं, म्हणून बाया पोरी लग्न करत नाही. समाजामध्ये लई मोठा गंभीर प्रश्न आहे बरं हा. दारू आणि गुटख्याचे पाहिले सत्यानाश होतोय महाराज. मी समाजामध्ये बऱ्याच तरुण पोरी अशा विधवा बसलेल्या बघितल्या आहेत. तर मी असा विचार केला की आपण आपल्या कानादेशामध्ये आपल्याला बरेच लोक समजून घेणारे आहेत, आपल्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये प्रेम आहे, आदर आहे. तर आपण असं काहीतरी करायचं की माझ्या कानादेशाचंही नाव झालं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही जास्त भारतापर्यंत नाही पोहोचत, पण महाराष्ट्रामध्ये तरी आपल्या कानादेशाचं काहीतरी नवीन काहीतरी नाव व्हावं अशी इच्छा धरून मी आता सुरुवात केली. तात्यासाहेब, आपल्या इथं वृद्ध आश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, गोशाळा असेल आणि वारकरी शिक्षण संस्था पण असेल. आणि तिथं राहणाऱ्याला 1 रुपया फी नसेल. आपण आपल्याकडनं सेवा करणार आहोत आणि काम कमीत कमी 2.5 ते 3 करोड रुपयाचं काम आहे. इंजिनिअरिंगचं सगळं प्लॅनिंग आहे. तर कसं आहे ना, काही लोक फक्त बघतात आणि भुकतात. त्याला आहे आणि मग म्हणे दख का भूक. कधी त्या माणसाचा अभ्यास केल्याशिवाय अजिबात त्याची टिंगल करू नका, त्याला हसू नका, त्यांनी मजा उडवू नका. जो माणूस जर लोक इथला लोक तुमले बसा ठेलेत दाडरासारखा गावात, तुम्ही का कमी हुशार आहेत का? मनमाय गण कीर्तनकार काय झाले तुम्ही तरी आठ इथला लोक बसेलेत, म्हणजे काहीतरी होईन तरच बसेलेत ना, बरोबर आहे का नाही? मग काहीतरी जो माणूस मासे त्यामुळे तुम्ही ऐकायला येते, तो असा येडांगत करीन का? नुसतं थैल्या बरानं काहीतरी स्वप्न असेल आणि म्हणून घेतो. पण तुकोबारायांची शिकवण आहे न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. देवा धन द्रव्य काही नको, धन द्रव्य काही नको, द्यायची असेल तर संत संगत दे. कारण संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर हो आमच्या महाराजांनी प्रमाण घेतलं, हे ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जी की